ICUमध्ये घुसून हल्ला करणारा आरोपी ताब्यात. नाशिक रोड परिसरातून आवळल्या मुसक्या. नाशिक रोकडोबावाडी येथे जुन्या वादातून एका व्यक्तीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले होते. जखमीवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात उपचार सुरू असताना आरोपी सनी चटोले याने थेट रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात घुसून पुन्हा त्याच्यावर हल्ला करत धुडगूस घातला व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या दोन्ही घटनांनंतर आरोपी फरार झाला होता. दरम्यान दिनांक 25 एप्रिल रोजी गुंडा विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक रोड परिसरात सापळा रचून आरोपी सनी चटोले यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईसाठी त्यास उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार विजयकुमार सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले, सुनीता कवडे यांनी पार पाडली. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड.